जय श्री मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजची व्हिडिओ असणार एक ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर्स, आणि जे की आपल्या महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आहे त्याबद्दल, ते म्हणजे कळसूबाई. आणि हे आजचा ट्रेक हा पूर्णतः ट्रेकिंग लेवलसाठी असणार आहे. सो लेट्स गो अँड एन्जॉय इट. सो हे गाईज, फाईल मी कुलार स्टेशनसाठी निघालो आहे. आणि आता कुलार स्टेशनवरून कसा डॅम पकडायचे, कारण आम्हाला पुढे 9ची बस होती. आणि हा 1.5 तासा प्रवास करून आम्ही शेवटी पोचलो बार्डी या गावात, जे की कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी आहे. एवढा प्रवास करून लागली होती, खूप भूक, आणि त्यासाठी मी केला थोडा नाश्ता. आणि हा बाबू थंडी लागत होती, झोपला होता. आणि समोर ते कळसूबाई शिखर आहे, आणि आम्हाला तिथे टॉपला जाईल. सो फायनली आम्ही कळसूबाई ट्रेकसाठी सुरुवात केली सकाळी 3:30 वाजता. आणि इकडे तर थंडीचं काही प्रमाणच नव्हता, खूप कडाक्याची थंडी होती. आणि हे बघा आमचे दोन्ही प्रो ट्रेकर. आता मी हात बाहेर काढू शकत नाही, मी तुम्हाला हाय पण करू शकत एवढी मरणाची थंडी आहे. जेव्हा पण तुम्ही रिटर्न शूट. थोडे आम्ही चहा प्यालो आणि मग पुढे ट्रेक कंटिन्यू केला. ट्रेक सोबत आम्हाला गावातून ट्रेक करावं लागतं, पण आमच्याकडे पाण्याची कमतरता होती. सो तिथे बोरवेल ते पाणी भरलं आणि मग पुढे चालू झालं. प्रथमेश आम्हाला लीड करत होता, कारण तो इथे येऊन गेला आहे. तर तो एवढ्या कालखामध्ये पुढे आम्हाला घेऊन चालला होता, आम्हाला काही आयडिया नव्हती. आणि फायनली आम्ही इथे पोचलो पायथ्याशीच, जिथे हे बोर्ड लिहिलं आहे. आणि साईडलाच तिथे सर्व कळसूबाईचे इंस्ट्रक्शन दिले आहेत, ते तुम्ही रीड करा आणि पुढे जा. एवढ्या कालखातून ट्रेक करायचं म्हणजे थोडी भीती आणि रिस्की वाटत होती, पण ह्या दोघांना थोडा एक्सपिरियन्स होता आणि ह्याने अनुभव घेतला होता आधीपासून. तर मग थोडीशी भीती कमी वाटली आणि पुढं कंटिन्यू केला. पण अर्धा रस्ता कंप्लीट केल्यानंतर मला समजलं की माझी कॅपॅसिटी नाही वर चढण्याची, आणि मी बसत झोपो लोलत कसा वर चाललो ते माझं मला माहिती आहे. बट एकच आहे की तुम्ही रात्रीच ट्रेक करा, कारण शक्यतो दम कमी लागतो आणि तुम्ही थोडं आराम करत पोचू शकता वरती. पण खूप मजा येत होती आणि वरती चढला पण थोडं मस्त वाटत होतं. थंडीसुद्धा होती खूप, आणि वरून जो व्ह्यू दिसतो ना खाली, तो खरं एक नंबर वाटत होता. हा बघा तो व्ह्यू. आणि त्याचबरोबर आम्हाला चंद्रसुद्धा दिसत होता, पण नीट कॅप्चर करता नाही आला, बट ओके. आणि फायनली आम्हाला 2 तास वरती चढल्यानंतर कळसूबाई शिखराचं टॉपचं टोक दिसलं, आणि हा वरून दिसणारा व्ह्यू. आणि तेवढ्या घाईमध्ये एक्साइटमेंटमध्ये की आम्हाला सनराईज बघायचं आहे, त्यासाठी आम्ही पटापट पाडत शिड्या चढत गेलो वरती. आणि वरती जाऊन बघतो तर यार असं वाटलं की ती चेहऱ्यावरती माझी जी खुशी होती ना, आता जी तुम्हाला दिसते, ती एका याच्यात विलीन होती. कारण वरती एवढी गर्दी यायची, आता तुम्ही बघताय, इमॅजिन पण करा, एवढी लोक येतात, ट्रेकर येतात, अनबिलिव्हेबल. सर्वजण आपले मोबाईल कॅमेराज घेऊन सूर्य बघा याची वाट बघतात, आणि सर्व त्याचे टकलावून बघतात आणि कधी कॅप्चर करतात असं मोमेंट. त्यासाठी सर्व एक्साइटेड होते. बट सूर्य काय येत नव्हता, आणि सूर्य नाही पण आम्हाला इथे आमचे पूर्व दिसले, जे की वानरसेना इथे दिसते तुम्हाला. पण ते खूप बघून भारी वाटतं. धुकंसुद्धा होतं, आणि थंडी तर एवढी होती, आणि वारासुद्धा खूप होता. त्यातच हे आजोबाचा दिसणारा नजारा एक नंबर, खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर. एकदा तुम्ही येऊन जा, व्हिजिट करा, पुन्हासुद्धा खूप भारी वाटेल. आणि हे छोटे महाराज आम्हाला दिसले, त्यासुद्धा खूप आम्हाला एंटरटेन केलं. अँड लेट्स कॅरी ऑन. आणि तुम्ही बघत असतात की सूर्य आत्ता दिसायला लागला थोडा. आता सूर्योदय होतोय. आता बघू किती दिसतो, अजून पूर्णतः दिसत नाही, पण पूर्ण दिसल्यानंतर व्ह्यू कसा दिसतो ते बघू. आणि ते सुद्धा कॅप्चर केलं आहे आम्ही, ते पुढे बघा. अँड लेट्स कंटिन्यू विथ अस. आणि तुम्हाला दिसत असेल की सूर्य आता पूर्णतः थोडा चांगला दिसायला लागला आहे, आणि व्ह्यूसुद्धा चांगले. आणि आता पूर्ण कॅप्चर केलं तर हा बघा व्ह्यू, जे सूर्योदय झाल्यानंतर दिसतो. खरंच खूप सुंदर वाटतं, आणि एवढं भारी वाटेल की खरं तुम्ही विसरून गेलं की तुमची एक दगदगीची जिंदगी. आणि हे खरं मला सुदेणे प्लेस आहे, खूप सुंदर. आणि हे ते मंदिर जे की कळसूबाई देवीचं असं, आणि हे टेम्पल, आणि हा नंतरचा व्ह्यू जे की नंतर सर्व कॅप्चर होतं. हे सर्व लोक तिथे फोटोशूट वगैरे करत होते, पण ते मला रिस्की वाटत होतं, सो मी नाही एवढं गेला. आणि हा एक कॅप्चर केला एक मोमेंट, खूप भारी होता. आणि थोडा वेळ वरती घालवल्यानंतर आम्हाला निघायचं होतं, कारण आमची बस होती खालून 11:30ची.
सो आम्ही टाईम वेस्ट न करता निघालो आणि हे आम्हाला रात्री व्ह्यू कॅप्चर करता नाही आला, तो आता कॅप्चर केला. आणि हे गावरान साज, हा त्यापासून गावची आठवण आली. सो बाय बाय.